डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घुसून डॉक्टरसह महिला कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेसह 4 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला, अटक झाली आणि गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेची अचानक तब्येत बिघडली। त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला। मग पोलिसांनी त्यांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयात दाखल न करता ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं। ज्या डॉक्टरांवर हात उगारला, उपचारासाठी त्याच डॉक्टरांच्या आश्रयाला जाण्याची वेळ नगरसेवक म्हात्रेवर आली आहे। तर म्हात्रेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे रमेश म्हात्रेला आता कधी डिस्चार्ज मिळतो आणि तो कधी तुरुंगात जातो पाहणं महत्त्वाचं आहे। सर कसं आहे की डॉक्टर हा हल्ला जो केलाय त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे। असं घडू नाही आणि फ्युचरमध्ये पण असं करू नये। शेवटी कसं आहे, एक माणुसकीच्या नात्याने आमच्याकडे तो रुग्ण म्हणून ऍडमिट झालेला आहे आणि रुग्णसेवा ही आमचं प्रोफेशनच आहे। त्यामुळे आम्ही त्याची ट्रीटमेंट करत आहोत। ॲज सून ॲज जसाही तो बरा होईल आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज देणार आहे। पॉसिबिलिटी अशी पण आहे संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज पण देऊ शकतो। तर रुग्णालयामध्ये उपचार घेणारा मारकुटा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रे विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आक्रमक झालेत। 8 तासापूर्वी बेफामपणे मारहाण करताना या माणसाची प्रकृती ठणठणीत होती, त्याच्यामध्ये ऊर्जा होती ना। टनाटना उड्या मारत होता, टेबलावर शिव्या घालत होता आणि पोलीस अटक केल्यावर त्याची प्रकृती बिघडते। त्याच्यामुळे ज्या डॉक्टरांनी त्यांना अशा प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं आहे त्या डॉक्टरची आणि त्या इस्पितळाची ताबडतोब चौकशी व्हायला पाहिजे। गुंडांच्या प्रकृत्या कधी बिघडत नाही, ते ठणठणीत असतात। मुख्यमंत्र्यांना जर काय सत्कार्य करायचं असेल तर हे करावं। ज्या गोष्टींवर तुम्हाला अटक झाली आहे त्याचाच तुम्ही आश्रय घेता, त्याच्याच तुम्ही मागे लपायचा प्रयत्न करत आहात। पण मग नेमकं गृह खातं किती याच्यावर कीन आहे, किती याच्यावर दबाव टाकून याला आत टाकण्यासाठी दबाव टाकत आहे, की इथे पण फेकनाथ मिंदेंचं फडणवीस साहेब ऐकणार आहेत, हे आता पुढचे 1-2 दिवसात स्पष्ट होईल। डॉक्टर्स जे मागत आहेत, नर्सेस जे मागत आहेत ते न्याय मागतात, कडक कारवाई मागतात, शिक्षा मागत आहेत। माझं तर म्हणणं आहे की त्याची दिन्न काढली पाहिजे आणि त्याचं नगरसेवक पद बरखास्त केलं पाहिजे। तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी रमेश म्हात्रेने केलेल्या मारहाणीचा निषेध केलाय। एखाद्या डॉक्टर महिला भगिनीवर हात उगारणं ही काही संस्कृती योग्य नाही। जो प्रकार घडलाय तो योग्य नाही। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी योग्य तो कडक समज त्यांना दिलेला आहे। त्यांच्यावर पोलीस कारवाई होत असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप केला नाही, याचा अर्थ त्यांनी केलेल्या कुठच्याही कृत्याचा पक्ष समर्थन करत नाही। तर डोंबिवलीतील महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणी वाढल्या आहेत। कल्याण कोर्टाच्या न्यायाधीश श्रीमती के.एस. कातकडे यांनी स्पष्ट आदेश देत म्हटलंय की जोपर्यंत आरोपीला प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यात येत नाही तोपर्यंत कोर्ट कोणताही निर्णय घेणार नाही। त्यांच्या वतीने वकील ॲडव्होकेट ए.वाय. पत्की यांनी न्यायालयात मागणी केली होती की आरोपी आजारी आहे, त्यामुळे 1 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी आणि इतर आरोपींसोबत उद्या त्यांना न्यायालयात हजर करता येईल। दुसरीकडे पोलिसांनी रिझर्व्ह राईट ऑफ PCR अंतर्गत न्यायालयाकडे मागणी केली होती, मात्र कोर्टाने पोलीस आणि बचाव पक्ष दोन्ही बाजूंच्या मागण्या फेटाळून लावल्या आणि फोन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं। त्यामुळे आता रमेश म्हात्रेला प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर केल्यावरच पुढील निर्णय होणार आहे। कोर्टाने सांगितलं जोपर्यंत आरोपीला माझ्यासमोर हजर करत नाही तोपर्यंत मी कस्टडीची ऑर्डर करणार नाही। ना पोलीस कस्टडी, ना जेल कस्टडी, ना बेल, ना काहीच नाही। त्याला फिजिकली माझ्यासमोर घेऊन या, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टाला मंजूर नाही। मग पोलिसांनी काही सांगितलंय आज प्रोड्यूस करतील का? पोलिसांच्या हातात काय, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही की हा तो फिट आहे की नाही। एक तर रमेश म्हात्रे 73 वय आहे त्यांचं, एकच किडनी, ही सर्वाइव्हिंग ऑन 1 किडनी, त्यांच्या किडनीमध्येच गोळी लागली होती, माहिती का तुम्हाला? तर ते एवढ्या म्हातारा माणसाला आणि शिवाय किडनीवर आहे टेन्शन येणार, BP शूटअप झालं होतं। जोपर्यंत डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत त्यांना हजर करता येत नाही। तर कल्याण डोंबिवलीत रुग्णालयात जाऊन गुंडगिरी करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी संपूर्ण 29 मिनिटात त्यावेळी 50हून अधिक अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्यात। रमेश म्हात्रेची महिला डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून वापरलेली भाषा ऐकून डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले। रमेश म्हात्रे एरवी देखील त्यांच्या शिवराळ भाषेसाठी ओळखले जातात, मात्र एका रुग्णाच्या बेडच्या मागणीकरता रुग्णालयात जाऊन त्यांनी थेट महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली। एका अनुभवी लोकप्रतिनिधीलाही शोभणारी भाषा नाही, त्यावरून सार्वत्रिक संताप व्यक्त होतोय। रमेश म्हात्रेने ड्युटीवरील डॉक्टरला मारहाण केली, महिला डॉक्टरला फटका मारून मोबाईल पाडला, तेव्हा संपूर्ण घटनेत त्यांची भाषा खरोखरच अर्वाच्य घाणेरडी पातळी सोडून शिवीगाळ करणारी होती। या भाषेवरून संताप व्यक्त होतोय।
मॅडमचा नंबर देत नाही. नंबर का देत नाही लोक? ए तू पण पेशंट काय का पेशंट करताय तुम्ही? काय पेशंट हँडल करता? तुम्ही तुमच्या आया आहेत ना तुम्ही? मी पण गावालीच आहे. आजची गावाची इथे तुम्ही कचरा. गावचे आहेत, माझं काय वाजता? तुम्ही तडवले येणार. आम्ही ठरवलं की आम्ही डॉक्टरांना काय बोलू फोन शकतो? कर. नंबर का नाही दिला? का नाही दिला? नंबर का नाही दिला? ही ट्रीटमेंट त्याचा करूया. काय घे तू आहेत ना मेन इथे? नेहमी साईडला पावसाळ्यात जातील का आता? रस्ते आहेत का खुले? रस्ते खुले आहेत का? दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे. पाहूया. या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, मारहाण झालेल्या डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने राजीनामा दिला. नोकरीचा राजीनामा देऊन शहरही सोडल्याची माहिती मिळते. ही गोष्ट सरकारला शर्मेने मान खाली घालायला लावणारी आहे, असं या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर गुंड हल्ले करत असतील, भीतीपोटी डॉक्टर राजीनामा देऊन शहरच सोडत असतील, आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार काही करणार आहे का? राजीनामा दिलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी, असं म्हणतायत रोहित पवार. यापुढे कुठल्याही डॉक्टरांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही, असा विश्वास सरकारने दिला पाहिजे, अशी अपेक्षाही या पोस्टमधून रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. तरच राज्याची आरोग्य व्यवस्था सुरळीत राहील, असंही त्यांनी म्हटलंय.